नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शहरातील क्युमाइन क्लब येथे आग्रा रोडवरील लोटगाडी धारक भाजीपाला विक्रेते यांचे बेमुदत उपोषण सुरू असून MIMचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी भेट घेतली. यावेळेस उपोषणाला पाठिंबा देत त्यांनी सांगितले, भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना समान अधिकार दिले आहे. ही लढाई आपण कायद्याने लढवावी. कायद्याने लवकरात लवकर न्याय भेटेल व कायदेशीर लढण्यासाठी जी मदत लागेल ती मी पूर्ण करेल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना दिले. ची दिलगिरी व्यक्त करतो की मला सागरने पहिल्या दिवशीच फोन करून सांगितलं होतं, परंतु माझे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी आपल्यापर्यंत लेट आलो. परंतु जसं सागर बोलला की 1.5 वर्षापूर्वी ह्याच्यातले अनेक लोक माझ्यापाशी आले होते आणि त्यांनी हा प्रश्न माझ्यापाशी लावला होता. त्यावेळेस तत्कालीन SP आणि तत्कालीन कलेक्टरांशी मी बोलून ती बैठक लावली होती आणि त्यावेळेस तो प्रश्न थांबला होता. परंतु आज मला हे वाटतं की या देशातले जे लोक आहे, गोरगरीब माणसावर अन्याय होते सरकारकडून. जे सर्वात गोरगरीब माणूस आहे, सर्वात गरीब घटक आहे, जो मेहनत करतो, दिवसभर उन्हात तानात पाऊस वाऱ्यात बसतो, थंडीत बसतो, आणि तुम्ही कुणासाठी करता? ते आमच्यासाठी करतात. तुम्ही भाजी आणून तिथं विकता, ते तुम्ही फळं तिथं आणून विकता, कुणासाठी सुविधा उपलब्ध करून देता आम्हाला. आणि तुम्ही जे विकतात तुमच्याकडे 2 पैसे स्वस्तात भेटतील, आम्ही तुमच्या बरोबर भाव करू शकतो. पण हेच आम्ही DMart मध्ये गेलो तर भाव करू शकतो का? नाही करू शकत. गरीब माणसाला संपवायचं काम हे सत्ताधारी करतात ते काय. आणि गरीब माणसाच्या लढ्यात मी आज आपल्याला वचन देतो, मी काय आता सत्ता पक्षाबरोबर राहिलेलो नाहीये. कारण आपण आता समाज माध्यमावर पेपरमध्ये बघितलं असेल की माझी राजकीय दिशा आता बदललेली आहे. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देऊन जातो, माझे व्यक्तिगत तुमची लढाई जर तुम्ही कोर्टात लढणार असतील, किती मोठा वकील तुम्ही लावणार असतील, तर त्या लढाईमध्ये तुमच्याबरोबर उभं राहायचं. तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी काय मदत करायची ती मदत करायला मी तयार आहे. तुमची ही लढाईसाठी जे मी आज करू शकतो ते मी करण. ज्यावेळेस माझ्या हातात पावर होती मी त्यावेळेस केलं, परंतु आज आलेले काही नाकारत्यांमुळं तुमच्यावर ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि माझं एवढंच मत आहे की तिथं त्यावेळेस मी कलेक्टरांना सांगितलं होतं की तुम्ही 5 फूट जागा अशी करून मार्किंग करून द्या, आणि त्याचे बाहेर जो फेरीवाला जर माल लावत असेल किंवा हे लावत असेल त्याला फाईन लावा. हे मी त्यावेळेच्या कलेक्टरांना सांगितलं, त्यांनी पण ते मान्य केलं आणि ते मान्य करून ती गोष्ट तिथं थांबली. आज ही गोष्ट ही झालेली आहे. आणि तुम्हाला जर एवढंच हे आहे की आम्हाला आमचे हे फेरीवाल्यांना तिथून काढायचं आहे, तर त्यांना उच्च दर्जाचं मार्केट तयार करून द्या आणि त्या मार्केटमध्ये त्यांना फुकट जागा द्या. आणि ती फुकट जागा देऊन ती जागा अशा ठिकाणी द्या की हे पण 50% घटक आहे त्याच्यातले आणि 50% तुम्ही दोघांच्या सहमतीने जी जागा पसंत पडेल ती जागा यांना करून द्या, अशी मी सत्ताधाऱ्यांना विनंती करतो, आवाहन करतो. परंतु सर्वात आखरी तुम्हाला अन्नत्याग तुम्ही करता ते सगळे, तुम्हाला सगळ्यांना माझं समर्थन आहे. परंतु तुम्ही कोर्टात लढाई लढायला पाहिजे. कारण डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधान आहे त्यांनी सर्वांना एक ताकद दिलेली आहे. आणि त्या कोर्टाची लढाई तुम्ही लढा. तिथं तुम्हाला काय मदत लागेल, जे काही माझ्याकडून शक्य होईल ती मदत मी तुम्हाला करायला तयार. एवढंच वचन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तुमच्या ह्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मला रात्री 12 वाजता अर्ध्या रात्री आठवण करा, मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.